आपण पाहूयात पुणे पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आणि या फॅक्टरीमध्ये तयार होणारे ड्रग्स आता मिठाच्या पाकिटामधून रेडी टू ईट केलं जायचं। तर या संदर्भात स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। ही मिठाची पाकिट पुणे पोलिसांनी जप्त केली आहेत। मिठाची पाकिट पुणे पोलिसांनी का जप्त केली असतील हा प्रश्न तुम्हालाच काय कुणालाही पडेल, कारण या मिठाच्या पाकिटात मीठ नसून आरोग्याला घातक एमडी नावाचं विष आहे। पुण्याच्या कुरकुंभ MIDCत एमडी हा अंमली पदार्थ बनवून ते महाराष्ट्रासह जगभर पसरवत होते। या त्यांच्या काळ्या धंद्याचा कोडवड होता न्यू पुणे जॉब। अँटी मलेरिया ड्रग्स कॉम्पोनेंट तयार करणाऱ्या कंपनीत त्यांचा हा जॉब ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता। या मिठाच्या पाकिटाप्रमाणेच तस्कर दरवेळी वेगळी शक्कल लढवत पोलिसांच्या नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत असत। कोणालाही संशय येऊ नये म्हणून पुणे आणि सांगली परिसरात मिठाच्या पाकिटात पॅक करून आरोपी हे विष पसरवत होते। इतर शहरातही अशाच ट्रिक वापरून एमडी पाठवलं जायचं। राजधानी दिल्लीत सुद्धा गोडाऊनमध्ये ड्रग्सचा साठा केला होता। तिथूनच रेडी टू ईट फूडच्या किंवा इतर खाद्यपदार्थांच्या पॅकिंग मधून थेट लंडनला ड्रग्स पोहोचवायचे। रेडी टू ईटच्या पॅकेजच्या माध्यमातून हे ड्रग्स विकलं गेल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संख्येनं पुणे पोलिसांकडून ही कारवाई केली जात असताना 3.5 कोटींपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्स पुणे पोलिसांना सापडतं। पण या पूर्वीच्या काळात किती मोठ्या प्रमाणात ड्रग्स बनवलं गेलं, ते कुठे विकलं गेलं, याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा पुणे पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे। अनेकदा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी खाजगी वाहनांचा वापर करणं तस्कर टाळतात। यामुळे खबऱ्यांकडून पोलिसांना टीप लागण्याची, सुगावा लागण्याची किंवा नाकेबंदीत पकडले जाण्याची शक्यता कमी होते। सामान्य माणसांच्या गर्दीत कोणाला सहसा संशय येत नाही, त्याचाच फायदा हे तस्कर घेतात। ॲम्ब्युलन्स मधून गांजाच्या तस्करीचा प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघड केला होता। त्याचवेळी ॲम्ब्युलन्स मधून गुरांची तस्करी धुळ्यात उघड झाली होती। कुरिअर मधून अंमली पदार्थाच्या तस्करीच्या घटनाही अनेकदा समोर आल्या आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत याची माहिती देत काटेकोर सूचना दिल्या होत्या। ड्रग्स तस्करी करण्यासाठी त्यांनी रेडी टू ईट फूडच्या पॅकिंग मधून ते लंडनला पाठवलं होतं। तर हे तस्कर अनेकदा अशा वस्तूंचा वापर करतात की ज्याच्यावरती कोणाला संशय येणार नाही। हल्लीच पिंपरी चिंचवडमध्ये एका ॲम्ब्युलन्स मध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं समोर आलं होतं आणि खासगी वाहनातून तस्करी करताना पकडले जाण्याची भीती जास्त असल्यामुळे ST, खासगी ट्रॅव्हल्स, लोकल यांचा वापर हे करत असतात आणि या लोकल्समध्ये फेरीवाले असतात, तृतीयपंथी असतात, यांचा सुद्धा वापर ते करत असतात। कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या आमिषातून हे सगळे त्यांना सहकार्य करत असतात। बहुतेकदा ट्रॅव्हल्स मधून आणलेलं ड्रग्स एका मुख्य ठिकाणी उतरवलं जातं, तिथून शाळेच्या दप्तरांमधून सुद्धा हे झोपड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं। झटपट श्रीमंतीच्या मोहापायी अनेकांच्या आरोग्याशी खेळणारे तस्कर वेगवेगळ्या ट्रिक वापरतायत। त्यांचा पर्दाफाश करत आरोपींना बेड्या ठोकण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। 24 तास अलर्ट राहून डोळ्यात तेल घालून पहारा देणारे पोलीस ते सहज पेलवतीलच। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज।